दुसरीकडे आपण पाहतो रवींद्र फाटक यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे देखील आता निघालेले आहेत। रवींद्र फाटक हे आता हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर रवींद्र फाटक यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी निघालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडनं फाटक हे उमेदवार असतील, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे देखील त्यांच्यासोबत। दृश्य पाहतोय ठाणे विधान परिषदेसाठी आता अर्ज भरण्यासाठी रवींद्र फाटक हे निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे देखील आहेत। अर्ज भरताना एकनाथ शिंदे हे यावेळी उपस्थित असणार आहेत। ठाण्यातून रवींद्र फाटक हे उमेदवार आहेत। अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील उपस्थित असणार आहेत। त्यांचं नाव जाहीर झालं आणि आता आज शेवटच्या दिवशी अर्ज भरला जात आहे। 3 वाजेपर्यंत वेळ आहे आणि रवींद्र फाटक यांचा अर्ज भरण्यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे निघालेत। रवींद्र फाटक यांचा अर्ज भरण्यासाठी एकनाथ शिंदे आता या ठिकाणाहून निघाले। ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। 4 जागा या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत। त्यामध्ये ठाण्याच्या विधान परिषदेची जागा जी आहे ती रवींद्र फाटक यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। याआधी ही जागा नेमकी कुणाला सुटणार यावरून वाद होता, मात्र ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतर रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यानंतर आता अर्ज भरण्यासाठी सध्या ते निघालेले आहेत। रवींद्र फाटक यांचा अर्ज भरण्यासाठी आता शिंदे या ठिकाणाहून निघालेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता अर्ज भरण्यासाठी म्हणून शिंदे आणि फाटक आता इथे पोहोचलेले आहेत। रवींद्र फाटक यांना ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेकडनं उमेदवारी देण्यात आली। ठाण्याच्या या जागेचा वाद होता, इथे भाजप देखील इच्छुक होती, मात्र अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच या ठिकाणची जागा मिळाली आणि ही उमेदवारी इथे रवींद्र फाटक यांना जाहीर करण्यात आली आणि आता त्यांचा अर्ज भरण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल झालेले आहेत। तिथे पुण्यामध्ये आपण पाहिलं तर एक वेगळा गोंधळ की विक्रम काकडे की सुनील टिंगरे, तर तो वाद मिटलेला आहे आणि अधिकृतपणे विक्रम काकडे यांचं नाव जाहीर करण्यात आलं। ते तिथे अर्ज भरतायत। दुसरीकडे रवींद्र फाटक इथे उमेदवारी अर्ज भरत आहे। यापूर्वी देखील रवींद्र फाटक हे आमदार म्हणून परिषदेवर निवडून गेले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांना संधी दिलेली आहे। थोड्याच वेळात ते अर्ज भरतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी त्यांच्या सोबत असणार आहेत। क्षितिज ठाकूर यांच्याही नावाची इथून चर्चा होती, मात्र हे जे आहे शिवसेनेला हा संघ सुटल्याने आता रवींद्र फाटक यांचा अर्ज भरण्यासाठी सध्या ते निघालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अर्ज भरताना आता त्यांच्या सोबत असणार आहेत, ते सध्या निघालेले आहेत। तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की शिंदेच्या शिवसेनेकडनं रवींद्र फाटक आपली उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरतायत।